तर स्टुडंट्स मॉक टेस्ट नंबर 9 चे सोल्युशन्स आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करतो. सो स्टार्टिंग विथ क्वेश्चन नंबर 1. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दिस टू लाईन्स इज व्हॉट? या दोन लाईनमध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे. पहिले लाईन्सचा जो इक्वेशन आहे आर बार इज इक्वल टू पासिंग पॉईंट 1, त्याला मी असं लिहू शकतो 1 इंटू आय इज आय, देन मायनस ऑफ टी आय, देन टी जे, ओके, मायनस ऑफ 2j, देन 3k मायनस ऑफ tk. याच्यामध्ये आर बार कॅन बी रिटन ॲज, पहा टी वाले टर्म्स सोडून द्या, बाकीचे टर्म्स नोट करतो मी. आय मायनस ऑफ 2j प्लस 3k प्लस टी कॉमन करूया बाकीच्या 3 टर्म्समधून, 1 2 3 3 टर्म्समधून टी कॉमन, देन मायनस ऑफ आय प्लस जे मायनस ऑफ वॉट के. तर पाहून घ्या, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार. आपला फर्स्ट लाईन आहे. ओके, सेकंड लाईन पहा, सिमिलरली सेकंड लाईनचं इक्वेशन असं लिहू शकतो आपण, आर बार इज इक्वल टू पासिंग पॉईंट 1 मायनस जे अँड देन मायनस ऑफ के, नाही का, 1 मायनस ऑफ जे, 1 मीन्स आय, मायनस ऑफ जे मायनस ऑफ के, हा पासिंग पॉईंट बनतो, प्लस एस इंटू पहा आय, एस इंटू 2j, आय प्लस 2j, then s into what 2k but minus of 2k. So हा आपला सेकंड लाईनचा इक्वेशन आहे. आता डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स इज गिवन बाय, डिस्टन्सचा फॉर्म्युला पहा, डिस्टन्स बिटवीन टू लाईन्सचा फॉर्म्युला x2 मायनस ऑफ x1, y2 मायनस ऑफ y1 अँड z2 मायनस ऑफ z1, a1 b1 c1, a2 b2 c2. ओके, होल डिवाइड बाय I J K, then A1 B1 C1, A2 B2 C2, त्याचाच तुम्हाला मॉड करायचा असतो. हा जो काही वेक्टर येतो त्या वेक्टरचाच मॉड करायचा असतो. पाठ करायला काही फार अवघड नाही, मोठा दिसायला आहे तो, बट पाठ करायला फार फार डिफिकल्ट असा फॉर्म्युला नाही आहे. पहा आता हे सर्व रब करतो मी, x2 मायनस ऑफ x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1. चेक करा, A1 B1 C1, मायनस 1 1 मायनस 1, A2 B2 C2, 1 2 minus 2, x2 minus x1, 1 minus 1 is 0, y2 minus y1, y2 minus y1 means minus 1 minus of minus 2, minus 1 minus of minus 2 is plus 1, then z2 minus of z1 is minus 1 minus 3 is minus of 4k. तर यार मुलांना हा असा बनणार आहे. ओके, इवन डिनॉमिनेटरमध्ये A1 B1 C1 ॲज इट इज कॉपी मारतो, A2 B2 C2, 1 2 minus 2 ॲज इट इज कॉपी. पहा याला तुम्ही सॉल्व करा पहिले, हा डिटर्मिनंट 0 इंटू एनिथिंग 0, देन मायनस ऑफ 1 इंटू मायनस ऑफ 1 क्लोज करा, काय रे 2 प्लस 1 इज 3 बनतो, पहा सो मायनस 3 बनतो तो. ओके, मायनस ऑफ 3 नोट करतो, मायनस ऑफ 4 इंटू ब्रॅकेट, पहा 4ला क्लोज केल्यानंतर मायनस 2 मायनस 1 इज मायनस 3, सो मायनस 4 मायनस 3 इज प्लस 12, प्लस 12 मायनस 3 इज 9. सो न्यूमरेटरमध्ये मुलांना 9 बनतो, होल डिवाइड बाय डिनॉमिनेटरमध्ये. ओके, एकच मिनिट, आता जे लिहिलं होतं ना मी इथे, ॲक्च्युली काय आहे की ज्यावेळेस तुम्ही याची कॅल्क्युलेशन करताय, ओके, 0 इंटू ब्रॅकेट, मायनस 1 इंटू ब्रॅकेट, मायनस 4 इंटू ब्रॅकेट, म्हणजे ज्यावेळेस याचा डिटर्मिनंट सॉल्व करता नाही का, त्यावेळेस असं कराल ना, 0 इंटू हे जे काही कॅल्क्युलेशन होतं हा वाला, 1 इंटू, बरोबर, हा जो काही कॅल्क्युलेशन होतो इथे लिहितो आपण, त्याच्यानंतर मायनस 4 इंटू हा जो काही दिसतो ना तो आपण इथे मेन्शन करतो. आता तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, डिनॉमिनेटरमध्ये पण एक्झॅक्टली सेम तसंच आहे, फक्त आय जे के, म्हणजे 0च्या जागी आय होणार, याच्या जागी जे होणार आणि याच्या जागी के होणार, इतकाच डिफरन्स आहे. आतमधले कॅल्क्युलेशन सेम आले पाहिजे. पहा ना, आय क्लोज केल्यानंतर हे तर तसंच आहे रे, इथे जो होता तो, समजलं तुम्हाला, हे आतमधले कॅल्क्युलेशन सेम आले पाहिजे, इतकं फक्त लक्षात ठेवा. करतो मी आता हवं तर परत, पहा म्हणजे टाइम वाचेल तेवढाच. सो मायनस ऑफ 2 प्लस 2 0 बनतो. ओके, सो 0 मायनस ऑफ जे इंटू, पहा हे क्लोज करतो, 2 प्लस 1 इज 3 बनतो, देन हे क्लोज केल्यानंतर काय बनलेलं पहा, मायनस 2, येस मायनस 2 अँड देन मायनस 1 इज मायनस 3 बनलेलं.
आता हा जो वेक्टर बनलेला आहे हा -3j + 3k वाला, त्याचा मॅग्निट्यूड काढायचा मीन्स √3² + 3² मीन्स 9 + 9 दॅट इज 9 डिवाइड बाय 3√2 बनणार आहे पहा आतमध्ये. सो आन्सर शुड बी वॉट 3/√2. 3/√2 हा आपला डिस्टन्स असेल, डिस्टन्स बिटवीन दिस टू लाईन्स. ओके, थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त लागतात त्या क्वेश्चनला, बट ठीक आहे, काही हरकत नाही. पहा आता हा टॅन इनवर्स ऑफ, तुम्ही नोटीस करा आपण याला असं लिहू शकतो 1 डिवाइड बाय 1 + x कॉमन कराल तर यू विल गेट ब्रॅकेटमध्ये 1 + x और x + 1 करू शकता याला, प्लस टॅन इनवर्स ऑफ 1 डिवाइड बाय, इथे डिनॉमिनेटरमध्ये मुलांना या 3च्या जागी 1 लिहा, प्लस लिहा x² + 3x + 2 लिहा, प्लस टॅन इनवर्स ऑफ अगेन 1 डिवाइड बाय या 7च्या जागी 1 लिहा, प्लस x² + 5x + 6 लिहा, 6 + 1 असंही 7 राहतोच ना, अँड सो ऑन. टॅन इनवर्स ऑफ, इथे मी x + 1 मायनस ऑफ x नोट करतो, डिवाइड बाय 1 + x × x + 1. चेक करा, असंही कॅन्सल होऊन वरती 1च बनणार हा आहे. डिनॉमिनेटरमध्ये तर काही चेंज केलेलं नाही आहे आपण. प्लस टॅन इनवर्स ऑफ 1 डिवाइड बाय, डिनॉमिनेटरमध्ये जर का तुम्ही चेक कराल, फॅक्टर जर का कराल तर यू विल गेट x + 2 x + 1, आणि न्यूमरेटरमध्ये पण x + 2 मायनस ऑफ x + 1 करूया आपण, म्हणजे असे x आणि -x कॅन्सल, 2 - ऑफ 1 तर 1च राहणार असे. प्लस टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस, इथे चेक कराल तर x + 3 × x + 2 राहील याचे फॅक्टर्स केल्यानंतर. सो न्यूमरेटरमध्ये पण x + 3 मायनस ऑफ x + 2 करूया आपण, अँड सो ऑन. तुम्ही नोटीस करा टॅन इनवर्स ऑफ a मायनस ऑफ b बाय 1 + ab असा फॉर्मॅट आहे हा. आय रिपीट अगेन, टॅन इनवर्स ऑफ a मायनस b डिवाइड बाय 1 + ab. काय बनतो अरे हा मग, टॅन इनवर्स ऑफ a मायनस ऑफ टॅन इनवर्स ऑफ b, प्लस इथे पण पहा टॅन इनवर्स ऑफ a मायनस ऑफ टॅन इनवर्स ऑफ b, इथे चेक करा, प्लस टॅन इनवर्स ऑफ a मायनस ऑफ टॅन इनवर्स ऑफ b, अँड सो ऑन. असं पुढे होतच जातं नाही का. तर पहा आता टॅन इनवर्स ऑफ x + 1 आणि हा कॅन्सल होतो असे, यानंतर हा आणि हा पण कॅन्सल होतो. सिमिलर वे मध्ये हा पण कॅन्सल होईल. मग तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, इथून जे 2 टर्म्स आले होते त्यातला हा टर्म तसंच राहील प्रेझेंट, बट हा टर्म पुढे पण येणार आहे. इथून जे 2 टर्म्स आले होते एक तर कॅन्सल झाला, बट हा जो टर्म आहे हा पण पुढे येणार आणि कॅन्सल होतो. त्याच्या पुढे आणखीन 2 टर्म्स येतील, हा पण कॅन्सल होईल त्याच्यासोबत. सो एंडला कोण राहतो माहिती का, हा थर्ड टर्म होता बरं, तुमच्या माहितीच तर थर्ड टर्म मध्ये x + 3 होता. सो एंडला टॅन इनवर्स ऑफ x + n राहणार आहे, आणि बाकी सर्व कॅन्सल होणार. आणि पहिल्या टर्म मधला हा जो छोटा वाला टर्म होता ना टॅन इनवर्स x वाला, तो पण प्रेझेंट राहील, बाकी सर्व कॅन्सल होतील. येस स्टुडंट्स, हे प्लस मध्ये. सो राहणार काय पहा, टॅन इनवर्स ऑफ x + n मायनस ऑफ टॅन इनवर्स ऑफ x, इतकीच गोष्ट राहिलेली आहे. करा आता डेरिव्हेटिव्ह, टॅन इनवर्स ऑफ x डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 + x² मायनस ऑफ टॅन इनवर्स x डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 + x². डन. बस फक्त डेरिव्हेटिव्ह ॲट x = 0 करताय ना तुम्ही. सो चलो 0 टाकून द्या, इथे 0 टाका, इथे 1च बनतं असे, इथे 0 टाकाल तर हे n² बनतं, म्हणजे आन्सर बनतो पहा 1 बाय 1 + n² मायनस ऑफ 1. सो 1 मायनस ऑफ 1 + n² होल डिवाइड बाय n², 1 मायनस ऑफ 1 मायनस ऑफ n² होल डिवाइड बाय n². सो 1 आणि -1 कॅन्सल होतो. एक मिनिट, काय प्रॉब्लेम झाला का. 1 + n² मी लिहिला नाही इथे चुकून, जस्ट वॉन्ट 1 + n² लिहायचं बाकी. एक मिनिट, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करतो परत, घाईत रॉंग नको व्हायला. सो इथे 0 टाकायचा होता आपल्याला, बरोबर. सो खालती 1 बाय 1 + n² राहिला, बरोबर, अँड देन इथे 1 राहिला. ओके, हा जातो इथे, इट्स 1 मायनस ऑफ 1 + n² होल डिवाइड बाय 1 + n². करेक्ट. सो 1 आणि हा -1 कॅन्सल होतो, -n² बाय 1 + n², -n² डिवाइड बाय 1 + n², दॅट इज ऑप्शन नंबर बी. हा इथे आपला आन्सर बनतो. ओके, हा होता पहा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3,
याचा डेरिव्हेटिव्ह इथे वरती प्रेझेंट आहे ॲक्च्युली. तुम्ही करा याचा डेरिव्हेटिव्ह करा, हा प्रेझेंट आहे इथे. त्याला टी ठेवा, हा डी टी बनतो. कॉस स्क्वेअर टी उलटा गेला की सेक स्क्वेअर टी बनतो, आणि सेक स्क्वेअर टीचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती टॅन टी असतो. सो आन्सर शुड बी टॅन ऑफ दिस टी प्लस सी. ऑप्शन नंबर ए. पुढे जातो नेक्स्ट सम. क्वेश्चन नंबर 4 मध्ये चेक करा. याचा जो लिमिट आहे ना तुमच्या माहितीच तर, ज्यावेळेस तुम्ही 2 टाकता इथे 2n 2 - 2, इथे पण 0 वरती पण 0. सो वरती पण 0 खालती पण 0 असेल, 0/0 फॉर्म असेल तर एल'हॉपिटल्स रूल. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह करा, n × x⁻1. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1च होतो खालती, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, अँड दॅट इज इक्वल टू 80. बरोबर, एक्स जागी टाकायचं आहे काय 2. सो n × 2n−1 इज इक्वल टू 80. असा यांचा व्हॅल्यू शोधा की हे पॉसिबल आहे, पॉसिबल झालं पाहिजे. टाकून पाहतोय ऑप्शन वाईज. 5 टाकला तर काय बनतो, 5 × 5 टाकलं 5−1 4 बनतो, 2⁴ 16 बनतो, 16 × 5 80. हा बनतोय ना, दॅट मीन्स ऑप्शन नंबर आहे आपल्या इथे आन्सर बनतो. येस. सी नेक्स्ट सम. क्वेश्चन नंबर 5. नंबर्स आर सिलेक्टेड ॲट रँडम. ओके, नंबर्स रँडमली सिलेक्ट केले 1 ॲट अ टाइम. आता कोणत्या डिजिटमधून 00 01 02 03 04 05 सो ऑन अप टू 99 पर्यंत एवढे नंबर्स आहेत. ओके, तर एवढ्या नंबर्समधून जस्ट नंबर सिलेक्ट करतोय आपण विथ रिप्लेसमेंट, म्हणजे जो काढला तो परत वापस ठेवतो. इव्हेंट ई ऑकर्स इफ अँड ओनली इफ प्रोडक्ट ऑफ 2 डिजिट्स इज 18. प्रोडक्ट 18 बनला म्हणजे तो इव्हेंट ऑकर झाला असं समजायचं. बरं, टोटल नंबर तर 100 आहेत. प्रोडक्ट 18 केव्हा बनवू शकतो, जेव्हा नंबर 2,9 असेल, 29 असेल, प्रोडक्ट 18 बनतो ना. 3,6 असेल तरी 18 बनतो प्रोडक्ट. 4चा तर स्कोप नाही, 5 नाही. 6,3 असेल तरी बनतो, 9,2 असेल तरी बनतो 18. येस ऑर नो? ठीक आहे. सो फेवरेबल वेज आर 4 अँड टोटल वेज आर 100, नाही का. म्हणजे एक वेळेस ज्यावेळेस मी काढतोय एखादा नंबर तर त्यांचा दोघांचा प्रोडक्ट हा 18 असण्याचा जो प्रोबॅबिलिटी आहे दॅट इज बेसिकली 1/25. सो सक्सेसचे चान्सेस हे आहेत, म्हणजे इव्हेंट ई ऑकर होण्याचे चान्सेस हे आहेत. इफ 4 नंबर्स आर सिलेक्टेड, 4 नंबर सिलेक्ट केले, प्रोबॅबली दॅट इव्हेंट ई ऑकर्स ॲटलीस्ट 3 टाइम्स, म्हणजे 3 वेळेस तरी झाला पाहिजे. म्हणजे 4 मधून 3 वेळेस झाला पाहिजे. होण्याची प्रोबॅबिलिटी एवढी आहे, रेस्ट टू पॉवर 3. न होण्याची प्रोबॅबिलिटी एवढी आहे, रेस्ट टू पॉवर डिफरन्स दॅट इज 1. हे पहा, ॲटलीस्ट 3 टाइम्स झाला पाहिजे, म्हणजे एक तर 3 वेळेस झाला पाहिजे, किंवा 4च्या 4 वेळेस झाला तरी चालतो आपल्याला. बरोबर, आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं. 4334 बनतो, 25⁻³ आहे, 25⁻1 आहे, म्हणजे 25⁻4 तर बनणार आहेच आहे खालती, आणि वरती फक्त 24 बनला. म्हणलं हा ठीक आहे, चलो. प्लस 4C4 बनतो, हा तर एनिथिंग रेस टू 0 1. आता हा 25⁻4 बनला आहे फक्त खालती, इथे 1 × 1/25⁻4. 25⁻4 जर कॉमन कराल तर 24 × 4 इज 96 + 1 इज 97. 97/25⁻4 हा आपला इथे आन्सर बनतो. चलो नेक्स्ट सम. क्वेश्चन नंबर 6. हा XYZच्या व्हॅल्यूज शोधायच्यात आपल्याला इथून. सरळ इक्वेशन लिहा बरं. x 0y z x 0y z इज इक्वल टू 1 असला पाहिजे. ठीक आहे. सेकंड रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय करा. -x + y 0z -x + y 0z इट शुड बी इक्वल टू 1 अगेन. देन थर्ड रो थर्ड कॉलम 0x -y + z -y + z इट शुड बी इक्वल टू 2. असं कोणता व्हॅल्यू जो याला सॅटिस्फाय करतो हे चेक करा. 1 1 1 टाकला तर इथे 1 टाका, इथे 1 टाका. 1 होतो का? नाही होत, रॉंग आहे. फर्स्ट ऑप्शन रॉंग. हा टाका. 0 -1 2 0 -1 2 नाही चालत. असं झाला पाहिजे तो 1, नाही होत. हा टाका पहा. -1 2 2 पहा, -1 टाकला, देन 2 टाकला, इथे पण 2 टाकला, हे तर 0 झाला असेल. 2 -1 इज 1 हा होतोय पहा. -1 2 2 असं ठरलं आपलं, बरोबर. सो 2 मायनस प्लस 1 बनतो हा, पहा ना. -(-) इज +1 म्हणजे हे तर ओव्हरऑल 3 बनला पाहिजे, बनत तर नाही आहे. सो म्हणजे हा पण रॉंग आहे. सो ऑप्शन नंबर डी हा आपला करेक्ट आन्सर असेल. हवं तर टाकून पहा. यस. जातो क्वेश्चन नंबर 7 वरती. y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ दिस थिंग. ओके, आहे काहीतरी असं dy/dx शोधायचं आपल्याला.
ऑप्शन्स बघून इन्स्टंटली समजलं पाहिजे की हा लॉगरिथमिक डिफरन्सिएशननी केलेलं आहे. पहा खूप सारे टर्म्स आहेत बरोबर. लेट अस से फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू किंवा लॉग, दोन्ही साईडला लॉग घेऊया आपण, लॉग ऑफ नाही का एक्स मायनस ऑफ ए एक्स मायनस ऑफ बी डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ सी एक्स मायनस ऑफ डी रेज टू पावर हाफ. हाफ येतो खाली, सो लॉग ऑफ वाय इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 इंटू लॉग ऑफ एक्स मायनस ऑफ ए एक्स मायनस ऑफ बी होल डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ सी एक्स मायनस ऑफ डी रेज टू पॉवर. ठीक आहे, रेज टू पॉवर काही नाही, हाफ तर खाली घेतला आपण. ओके, सो हा असा आहे. सो लॉग ऑफ वाय इज इक्वल टू हाफ लॉग ए बाय बी मीन्स लॉग ए मायनस बी, लॉग ए मायनस लॉग बी सॉरी बरोबर. हा काय बनतो लॉग ए मायनस ऑफ लॉग बी. सो लॉग ऑफ वाय इज इक्वल टू हाफ. पहा लॉग ए बी म्हणजे काय रे बाबा, लॉग ए बी मीन्स लॉग ए प्लस लॉग बी मायनस ऑफ अगेन लॉग ए बी मीन्स काय लॉग ए प्लस लॉग बी. मायनस का केला, कारण की हा मायनस साईन आतमध्ये जाऊन प्लसला पण मायनस करतो. डन. आता याचा डेरिव्हेटिव्ह करायचा असेल तुम्हाला, पहा लॉग एक्स मायनस एचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स मायनस ए, एक्स मायनस बीचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स मायनस बी, एक्स मायनस सीचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स मायनस सी, एक्स मायनस डीचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स मायनस डी. आणि लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह माहिती ना तुम्हाला 1 बाय वाय डी वाय डी एक्स, तो वाय जाऊन तिकडे मल्टिप्लाय होतो नाही का, मग वाय बाय 2 बनला पाहिजे तिकडे, वाय बाय 2 बनला पाहिजे. आतमधला ब्रॅकेट इथे करेक्ट आहे, बट फक्त वाय बाय 2 बनला पाहिजे होता बरोबर. सो क्वेश्चन नंबर 7चा जो काही आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. ओमेगा रेज टू 99 कॉमन केलं तर इथे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर राहतं आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 0 असतो. सो 0 इंटू एनिथिंग इट विल बिकम 0. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर सी. 8व्याचा आन्सर ऑप्शन सी. देन नेक्स्ट वन, हे पहा इथे तुम्हाला हे माहिती पाहिजे ओमेगा क्यूब हा 1 असतो आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर हा 0 असतो. चलो आता हा पहा, कॉट एक्सला कॉस एक्स बाय साइन एक्स मायनस ऑफ टॅन एक्सला आपण साइन एक्स बाय कॉस एक्स लिहू शकतो, होल डिवाइड बाय कॉट 2x. पहा कॉस इथे जाणार, साइन इथे जाणार, कॉस इंटू कॉस इज कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन इंटू साइन इज साइन स्क्वेअर एक्स होल डिवाइड बाय साइन इंटू कॉस साइन एक्स इंटू कॉस एक्स. इथे 2 एक्स्ट्रा लिहितो, इथे पण 2 एक्स्ट्रा लिहितो, होल डिवाइड बाय कॉट 2x. तुम्हाला समजलं असेल 2 एक्स्ट्रा का लिहिला माहिती का, कारण की हा साइन 2x बनतो आणि हा कॉस 2x चा फॉर्म्युला, कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर इज कॉस 2x चा फॉर्म्युला, कॉस 2x बाय साइन 2x इज कॉट 2x. कॉट 2x कॅन्सल झाला तर आन्सर इथे फक्त 2 बनतो. ऑप्शन शुड बी बी. आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 10. पहा त्या इंटिग्रेशनला ओके, अदरवाईज तुम्हाला माहिती -a2 प्लस ए जर का असेल, आय रिपीट -a2 प्लस ए असेल तर आपल्याला चेक करायचं असतं फंक्शन ऑड आहे की इव्हन आहे. ऑड फंक्शन असेल तर इंटिग्रेशन डायरेक्टली 0 बनतो, इव्हन फंक्शन असेल तर बेसिकली डबल बनत असतो, 0 to 1 चा डबल बनत असतो. सो मला हे चेक करायचं की हा फंक्शन ऑड आहे की इव्हन आहे. सो फंक्शन इज लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक काम करा, एक्स जागी मायनस एक्स टाकला समजा, एक्स जागी मायनस एक्स टाकला समजा, असा बनला बरोबर. एक काम करतो, रॅशनलाइज करतो, अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्सने मल्टिप्लाय डिवाइड करतो, अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्सने, समजलं. अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स आहे, अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स रॅशनलाइज केला कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड. सो एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ, चेक करा यार, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज ए स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर होल डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स. हे असे कॅन्सल होणार आहे बरोबर. सो एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स रेज टू पॉवर 1 आहे, बट हाच अख्खाच्या अख्खा वरती जर का लिहायचा बोलला तर आपल्याला याला असं लिहायला लागेल, अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स रेज टू -1. मग तोच -1 खालती पण जात असतो, हे तुम्हाला माहिती. म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स हा मायनस ऑफ हा सर आपला एफ ऑफ एक्स आहे.
सो गाइज एफ ऑफ मायनस एक्स इज ॲक्च्युली मायनस ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे फंक्शन तर ऑड फंक्शन आहे आणि ऑड फंक्शन असेल तर इंटिग्रेशनचा आन्सर इट शुड बी वॉट 0. सो आन्सर शुड बी 0. नेक्स्ट क्वेश्चन. आता या ज्या लाईन्स आहेत ना, या दोन लाईन्स काय आहेत म्हणे, 2x + 3y 2x + 3y. एक्स आणि वायचा कोइफिशियंट सेम आहे, आयडेंटिकल आहे, फक्त कॉन्स्टंट डिफर करतोय. याचा अर्थ लाईन्स कशा असतात, पॅरलल असतात एकमेकांना. लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. सॉरी परपेंडिक्युलर नाही, पॅरलल. दॅट इज ऑप्शन नंबर ए. चलो नेक्स्ट. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन वेअर वर्टायसेस, ओके वर्टायसेस दिलेत, टेट्राहेड्रॉनचे वर्टायसेस दिलेत, इज 2/3 म्हणे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्डा. बर, ए बी सी डी. तुम्ही ए बी बार काढा, तुम्ही ए सी बार काढा, तुम्ही ए डी बार काढा. को टर्मिनल एजेस काढा, 3 को टर्मिनल एजेस काढा. आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉनचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती असेलच, 1/6. ओके, करूनच दाखवतो. बट कॅल्क्युलेशन, एंडवाले कॅल्क्युलेशन मी तुमच्यावरती सोडतोय थोडंसं. ए बी बार म्हणजे माहिती येणार आहे, बी बार मायनस ऑफ ए बार. ए सी बार मीन्स सी बार मायनस ऑफ ए बार. ए डी बार मीन्स डी बार मायनस ऑफ ए बार. सो व्हॉट इज बी मायनस ऑफ ए? चेक करा. बी मायनस ऑफ ए मीन्स 2 मायनस ऑफ 1 इज 1. 0 मायनस ऑफ 2 इज मायनस 2j. 4 मायनस ऑफ 0 इज 4k. Yes. AC bar. AC bar. -1 minus of 1 is minus of 2i. 2 minus of 2 is 0j. 0 minus of 0 is 0k. Okay. Then finally, d minus of a means -1 minus of 1 is minus 2i. 1 minus of 2 is minus j. Lambda minus 0 is lambda k. हे कोटर्मिनल एजेस आहेत. आणि टेट्राहेड्रॉनचा व्हॉल्यूम जो आहे तो 1/6 टाइम्स यांचा डिटर्मिनंट असतो नाही का. 1 -2 4 -2 0 0 देन -2 -1 आणि लॅम्डा अँड दॅट इज इक्वल टू 2/3. हे असं दिलं त्यांनी 2/3 म्हणून. आता याला तुम्ही सॉल्व करा आणि लॅम्डाचं व्हॅल्यू शोधून टाका. नाही, डिटर्मिनंट सॉल्व करण्याचा प्रोसेस आहे मुलांना. इतका एक्सपेक्ट करतोय मी की हे तुम्ही करू शकाल. चलो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 मध्ये डायरेक्टली कोसाइन फॉर्म्युला अप्लाय करा. कॉस ए चा जो व्हॅल्यू आहे, ओके, दॅट इज इक्वल टू b² + c² मायनस ऑफ a² डिवाइड बाय ट्वाइस bc. दॅट इज इक्वल टू साइन b म्हणजे kb असतो अँड साइन c म्हणजे kc असतो नाही का. a/sin a किंवा sin a/a, साइन रूल आपला. sin a/a इज इक्वल टू sin b/b इज इक्वल टू sin c/c इज इक्वल टू k असतो की नाही. म्हणजे sin a चा व्हॅल्यू ak, sin b चा व्हॅल्यू bk, sin c चा व्हॅल्यू ck. तो तिथे अप्लाय केला मी फॉर्म्युला. आता इथे होतं काय माहिती का, के विल गेट कॅन्सल, सी विल गेट कॅन्सल, 2 विल गेट कॅन्सल. b इंटू बी इज b², म्हणजे b² + c² मायनस a² इज इक्वल टू तिकडे b² बनला. b² कॅन्सल. अरे यार, म्हणजे c² मायनस a², 0 म्हणजे c² इज इक्वल टू a² म्हणजे c इज इक्वल टू a मीन्स ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल. पण ए आणि सी सेम, म्हणजे दोन साइड सेम म्हणजे ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल. यस. चलो क्वेश्चन नंबर 14. मॉड ऑफ x - 2 काय असेल म्हणे. हे लिमिट विचारता का 2+ आणि 2- बद्दल विचारतात ते. बघा मी काढतोय लिमिट x टेन्स टू 2+ आणि मी लिमिट x टेन्स टू 2- दोन्ही गोष्टी काढतो. 2+ मध्ये 2 पेक्षा थोडंसं जास्त व्हॅल्यू टाका. 2.0001 मायनस ऑफ 2 किती असतं रे बाबा. 0.0001 चा मॉड किती असतो, 0.0001 बरोबर. 2 मायनस म्हणजे काय पहा, 2 पेक्षा थोडीशी कमी व्हॅल्यू टाका, मीन्स 1.999 टाका. मायनस ऑफ 2 किती बनतो, -0.0001 चा मॉड इज 0.0001. अरे आहेत ना सेम. दॅट मीन्स फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x=2. काही प्रॉब्लेम नाही आहे इथे, कंटिन्युअस आहे तो x=2 ला. ऑप्शन नंबर डी आपला इथे आन्सर बनतो. तर नाही का 2+ आणि 2- चा लिमिट सेम आहे म्हणून कंटिन्युअस. हे चेक करा. घाई गडबडी त्याचा आन्सर नका करू. थोडंसं नीट नोटीस करा चेंज काय. इथे dy/dx आणि इथे dx/dy. सो असं लिहू शकतो का, y इज इक्वल टू x इंटू dy/dx चा होल स्क्वेअर. ठीक आहे, प्लस याला मी 1/dy/dx लिहू शकतो नाही का, त्याचा होल स्क्वेअर. dx/dy ला 1/dy/dx असं लिहू शकतो आपण, बरोबर.
सी हा तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतो. सो वाय इंटू dy बाय डी एक्स होल स्क्वेअर इज इक्वल टू एक्स इंटू dy बाय डी एक्सचा रेस्ट टू पॉवर 4 बनतो. हा इथे मल्टिप्लाय झाला तर ऑलरेडी 2 आहे, इथे पण 2 आहे, प्लस 1 नाही का. सो ऑर्डर 1 आहे बट डिग्री 4 आहे. ऑर्डर 1 आहे बट डिग्री 4 आहे नाही का. ऑप्शन नंबर डी आन्सर बनतो इथे. यस. पहा क्वेश्चन नंबर 16 मध्ये काय म्हणताय. टोटल 10 पर्सन आहे आणि त्यामध्ये 2 भाऊ आहे. ओके ठीक, म्हणजे 8 पर्सन आहे आणि 2 ब्रदर्स आहे, B1 अँड B2. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ वेज इन विच दीज पर्सन्स कॅन बी सीटेड अराउंड अ राउंड टेबल. ओके, सर्क्युलर टेबलवरती बसायचं. सो दॅट एक्झॅक्टली 1 पर्सन सिट्स बिटवीन दी ब्रदर्स. म्हणजे त्या 2 ब्रदरमध्ये कोणीतरी एक्झॅक्टली एकच पर्सन बसेल. आता विषय काय सांगतो मी तुम्हाला. पहिले या 8 लोकांमधून पण एक पर्सन कोणीतरी तुम्हाला इथे टाकायचं. तो कोण टाकायचा हे पण आणखी डिसाइडेड नाहीये. ते म्हणते की एक्झॅक्टली 1 पर्सन सिट्स बिटवीन दी ब्रदर्स, बट तो कोण हे डिसाइडेड नाहीये. सो पहिले तर देर आर 8 वेज, की 8 वे मधून ओके तो पहिले पर्सन सिलेक्ट करा की कोणाला इथे जायचं. सो 8 वेज आहे. स्टेप नंबर 1 दिस स्टेप नंबर 1. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 पहा. स्टेप नंबर 2 मध्ये काय सांगतो मी तुम्हाला. इथे 7च पर्सन राहिले म्हणजे, आणि इथे B1 राहिला, तो पर्सन राहिला जो आपण मध्ये टाकला त्यांच्या, आणि इथे B2 राहिला. बरोबर. सो यांचा एक ग्रुपच बनणार आहे आणि हे 7 लोक, 7 प्लस ते 1 8. 8 पर्सन सर्क्युलर टेबलवरती 8 - 1 म्हणजे 7 फॅक्टोरियल वेज मध्ये अरेंज होऊ शकतात. ॲट द सेम टाइम हे दोघे पण एकमेकांमध्ये अरेंज होऊ शकतात ना. B1 B2 एकमेकांमध्ये लाईक शफल करू शकतात ना इकडे तिकडे. सो त्यांचे परत 2 फॅक्टोरियल वेज. सो याचा आन्सर काय बनणार पहा. दिस इज 8 फॅक्टोरियल इंटू दिस 2 फॅक्टोरियल. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी, दॅट इज 8 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. यस. हा होता पहा आपला क्वेश्चन नंबर 16. सो क्वेश्चन नंबर 16चा आन्सर आहे बी. नाउ क्वेश्चन नंबर 17 पहा. 17 अँड 18. ओके 17. तर आता हा काय आहे म्हणे, हा प्रपोजिशन काय आहे. ओके बघा, हा ट्रू असेल तर डेफिनेटली हा फॉल्स आहे. ओव्हरऑल फॉल्स. ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स, अँड फॉल्स अँड एनिथिंग फॉल्सच असणार कधी. मान्य. ठीक आहे, म्हणजे हा फॉल्स बनू शकतो. बघतोय जरा हा ट्रू बनू शकतो का. याला ट्रू बनवण्यासाठी समजा जर का मी पीला लेटेस्ट ॲज्युम मी पीला जर का ट्रू बनवलं तर हा फॉल्स बनला होता नाही का. ट्रू इम्प्लाइज फॉल्स, हा फॉल्स आला होता. फॉल्स अँड एनिथिंग फॉल्स. बरोबर. आता जरा उलटा करतो. पीला जर का मी फॉल्स बोललो तर फॉल्स इम्प्लाइज एनिथिंग, हे तर ट्रू बनला ना. मी म्हणलं ठीक आहे, बट फॉल्सचा निगेशन इज ट्रू. इम्प्लाइज पीला फॉल्स बोललो होता ना आता आपण, हा फॉल्स बनणारच आहे काही झालं तरी. सो इथे अँडमध्ये दोघांमध्ये एक तरी 100% फॉल्स बनणार आहे. सो हा ना कॉन्ट्रडिक्शन आहे. कॉन्ट्रडिक्शन नेहमी फॉल्सच बनतो तो, कधी ट्रू बनूच नाही शकत. क्वेश्चन नंबर 18. प्रोबेबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू -1 काय म्हणे. पहिले तर सर्व प्रोबेबिलिटीचं ॲडिशन 1 असला पाहिजे. पहा 0.1 0.3 0.3 0.6 झाला टोटल. बरोबर. सो 0.6 प्लस k 2k k इज 4k इज इक्वल टू 1 असला पाहिजे. दॅट मीन्स 4k इज इक्वल टू 0.4 असला पाहिजे. दॅट मीन्स केचा व्हॅल्यू मुलांना 1/10 असला पाहिजे. बरोबर. प्रोबेबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू -1. एक्सची व्हॅल्यू -1 असते वेळी प्रोबेबिलिटी आहे के ची व्हॅल्यू 1/10 आहे. 1/10 म्हणजे 0.1. दॅट इज ऑप्शन नंबर ए. चलो जातो पुढे. हा वाला क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 19. यामध्ये काय करू शकतो आपण. इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय 1ला मी तर पहिले cos स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स नोट करून टाकतो डायरेक्टली. ओके होल डिवाइड बाय इथे ना cos रेज टू पॉवर 4x लिहितो. नीट बघा काय मी काय करतो. अंडर रूट ऑफ साइन 2x ला 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स होल डिवाइड बाय cos स्क्वेअर एक्स. पहा कशाला काय केलं. 1ला cos स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर केलं. मी म्हणलं ठीक आहे. साइन 2x ला 2 साइन एक्स कॉस एक्स. ओके cos स्क्वेअर एक्स असं अचानकच लिहिलं. अंडर रूट ऑफ cos स्क्वेअर म्हणजे कॉस, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये बाहेर कॉस येतो. मग कॉसने डिवाइड केलं तर कॉसने मल्टिप्लाय पण केलं पाहिजे इथे. बरोबर. म्हणून cos क्यूब इंटू कॉस इज cos रेज टू 4 हे असं केलेलं आहे. पहा हे स्टेप्स एक्झाम मध्ये आयडेंटिफाय होणं हे डिफिकल्ट आहे नाही का. तुम्ही नक्कीच हा प्रॉब्लेम फेस केला असेल या क्वेश्चन मध्ये की नाही सुचलं सर हे काय केलं पाहिजे पुढे. ठीक आहे.
मी पण तुम्हाला हे सांगतो की सोल्युशन बनवण्यापूर्वी ज्यावेळेस मी जस्ट क्वेश्चन पाहिले होते सर्व, नाही का, ॲज अ टीचर आम्हाला पण कधी कधी या गोष्टींचा प्रॉब्लेम फेस करायला लागतो. हे ॲक्सेप्ट करायला बिलकुल पण काही हेजिटेट नाही करत मी पण, की कोणताही क्वेश्चन जर का समजा आला बरोबर, तर याची गॅरंटी नाही आहे की आम्हाला पण तो इन्स्टंटलीच जमेल. हे बघा, कॉन्सेप्ट वगैरे सर्व माहिती असतात, ती गोष्ट वेगळी, पण कोणता मॉडिफिकेशन केला पाहिजे, कधी कधी ट्रायल एरर पण करायला लागतं आपल्याला, बरोबर ना. तर तुम्हाला जर का असं वाटत असेल ना, सर मला जमतच नाही फर्स्ट स्टेप, काय केलं पाहिजे, इट इज अ पार्ट ऑफ प्रोसेस. या प्रोसेसमधून सर्व जातात, आत्ता पण आम्हाला पण जायला लागतं. हा पण क्वेश्चन बघितल्यानंतर इन्स्टंटली मला विदिन 1 सेकंड ओके हे क्लिक नाही झालं, समजा की असं केलं पाहिजे, मग मी पण थोडंसं ट्रायल अँड एरर केलं, चलो हे करून पाहू ते करून पाहू, मग कुठे जाऊन लाईक समजलं की हा हे असं केलं पाहिजे. ओके, सो पार्ट ऑफ प्रोसेस आहे. अगेन तुम्हाला एवढीच काळजी घ्यायची की जे क्वेश्चन जमतात ते खूप फास्ट केले पाहिजे, आणि अशा क्वेश्चनसाठी टाइम राहिला पाहिजे एक्झाममध्ये. यस, तर पहा आता मी काय सांगतो. कॉस आणि हा स्क्वेअर कॅन्सल, साइन बाय कॉस इज टॅन, बरोबर. तर इंटिग्रेशन ऑफ वरती कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स नोट करतो, होल डिवाइड बाय कॉस रेस टू पॉवर 4x अंडर रूट 2 टॅन एक्स, कॉस रेस टू पॉवर 4x अंडर रूट 2 टॅन एक्स, असा विषय आहे इथं. इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर आणि स्क्वेअर कॅन्सल, इथे स्क्वेअर जो राहतो तो वरती जातो, सेक स्क्वेअर बनतो, डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 2 टॅन एक्स. आय होप समजलं असेल. प्लस पहा, साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर इज टॅन स्क्वेअर, एक्स्ट्रा कॉस स्क्वेअर जो बाकी आहे तो वरती गेला की सेक स्क्वेअर होतो, आणि इथे अंडर रूट 2 टॅन एक्स राहायच ना शेवटी. पहा तुम्हाला समजतं का, टॅन एक्सला टी ठेवलं तर हा dt बनतो, इथे पण टॅन एक्सला टी ठेवल्यानंतर हा dt बनतो. करा मग इंटिग्रेशन इथून पुढे. पहा इथून पुढे मला नाही वाटत मी ॲक्च्युअलमध्ये करून दाखवलं पाहिजे, तुम्हाला समजलं ना. इथेपर्यंत आणल्यानंतर आन्सर ऑटोमॅटिकली तुम्हाला येऊन जाईल. टॅन एक्सला टी टाका मुलांनो, टॅन एक्सला डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स डी एक्स हा dt बनतो, टॅन एक्सला टी टाका, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स dt बनतो, हा टी स्क्वेअर आहे आणि हा खालती अंडर रूट टी आहे. यस, करून टाका मॉडिफिकेशन, एक्स रेस टू एन फॉर्मॅटने इंटिग्रेशन तुमचं होऊन जाईल. सी क्वेश्चन नंबर 20. पहा question number 20. Projection of a line segment, okay, on the line whose direction ratios are okay. ठीक, पहा यार, आपला लाइन सेगमेंट आहे -1, 0, 3, देन 2, 5, 1, या दोन पॉइंटला जॉईन करणारा लाइन सेगमेंट आहे. ओके, आणि हा डायरेक्शन रेशो आहे पहा 6i + 2j + 3k, 6i + 2j + 3k आपला डायरेक्शन रेशो आहे या लाईनचा. सो प्रोजेक्शन ऑफ अ लाईन सेगमेंट जॉईनिंग दीज 2 पॉईंट्स, हे 2 पॉईंट्सला जॉईन करणारा जो लाईन सेगमेंट आहे याचा इथे प्रोजेक्शन टाकायचं आपल्याला, समजतं का. इथे असं प्रोजेक्शन टाकायचं. हा प्रोजेक्शनचा जो लेंथ आहे ना तो आपल्याला शोधायचा, लेंथ शोधायचा ॲक्च्युली. हा जो डायरेक्शन आहे, हा डायरेक्शन आणि हा डायरेक्शन सेमच असेल, हा डायरेक्शन बरोबर सेमच असणार डेफिनेटली, बरोबर. लेट अस ॲज्युम की हा जो वेक्टर आहे, हा वाला वेक्टर ना अख्खा एवढा वाला वेक्टर बी 6i + 2j + 3k, या पॉइंटला p बोलतो, या पॉइंटला मी q बोलतो, याला मी थीटा बोलतो. आता जो आपला हा पिंक कलरने मी इंडिकेट केलेला आहे हा वाला, तो बेसिकली PQ cos थीटा आहे. हे समजतं का, हा PQ आहे, थीटावाला साईड इज cos थीटा. PQ cos थीटाचं डायमेन्शन म्हणजे रिक्वायर्ड डायमेन्शन आपल्यासाठी. मी एक काम करतो, PQ बार डॉट, तो जो वेक्टर आहे ना, तो वेक्टर, त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट करतो यार, त्या दोघांचा, या वेक्टरचा आणि या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट करतो. तुम्हाला तर माहिती, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, पहिला वेक्टरचा मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्या वेक्टरचा, याचा मॅग्निट्यूड पहा तुम्ही, त्याचा मॅग्निट्यूड 7 बनतो. चेक करा, √6² 36 + 4² 2² 4 + 3² 9, ॲडिशन केलं 49चा √7 बनतो. याचा मॅग्निट्यूडच 7 बनतो. ओके, सो फर्स्ट वेक्टर डॉट सेकंड वेक्टर मीन्स फर्स्ट वेक्टर सेकंड वेक्टर इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. नाही, आपल्याला PQ cos थीटा शोधायचा आहे, PQ cos थीटा शोधायचा. हा PQ आहे आणि त्याचा थीटावाला कॉम्पोनंट म्हणजे PQ cos थीटाच आपल्याला शोधायचा.
बरोबर. एक काम करूया, तर दोन वेक्टरचा आपण डॉट प्रोडक्ट करूया. पहिले तर पी क्यू काढा. काय पी क्यू म्हणजे क्यू मायनस पी असतो नाही का, म्हणजे 2 मायनस ऑफ मायनस 1 इज 3i. देन 5 मायनस ऑफ 0 इज 5j. 1 मायनस ऑफ 3 इज मायनस 2k. डॉट 6i प्लस 2j प्लस 3k होल डिवाइड बाय 7. हा इथला 7 इकडे डिवाइड झाला. अँड दॅट इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा, जो की आपल्याला पाहिजे. करा डॉट प्रोडक्ट. 18 मध्ये पहा, आय इंटू आय 18. ओके. देन 5 इंटू 2 इज 10. देन मायनस 2 इंटू 3 इज मायनस 6 होल डिवाइड बाय 7. तर हे कॅल्क्युलेशन 22 डिवाइड बाय 7 होतं पहा. 22 डिवाइड बाय 7 हा प्रोजेक्शन आहे पहा त्याचा. ओके, जातो नेक्स्ट समवरती. क्वेश्चन नंबर 21 हा तर ॲज अ शॉर्टकट म्हणूनच आपण लक्षात ठेवतो. पहा, इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स परपेंडिक्युलर टू दीज टू लाईन्स. हे दोन लाईन्स आहेत ॲक्च्युली, या दोन लाईन्स आहेत. या लाईनला परपेंडिक्युलर लाईन अशी, ठीक आहे. या पण लाईनला परपेंडिक्युलर लाईन एक्झॅक्टली परपेंडिक्युलर अशी, बरोबर. तर हे जे पिंक कलरच्या लाईन्स आहेत ना, त्याचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन दिला, म्हणजे त्या दोन लाईनचं प्रोडक्ट दिलं. तर आता आपल्याला या ब्लॅक कलरच्या दोन लाईनचं प्रोडक्ट शोधायचं. बघा, आता पिंक कलरच्या लाईनला परपेंडिक्युलर आहे बरं आपला ब्लॅक कलरचा लाईन. या पिंक कलरच्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. या पिंक कलरच्या लाईनला आपला ब्लॅक कलरचा लाईन परपेंडिक्युलर इथे. ओके. सो या दोन लाईनला जो परपेंडिक्युलर लाईन्स आहेत त्यांचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे त्यांचं प्रोडक्ट शोधायचं. तर याचा सीन काय असतो माहिती का, कोइफिशियंट्स स्विच मारायचे असतात. वायच्या सोबत 1 आहे ना, तो 1 द्या एक्स स्क्वेअरला. इथे 3 आहे ना, तो 3 द्या इथे, 3y स्क्वेअर बनतो, बरोबर. आणि मधातला जो साईन असतो ना, मधातला साईन तो फक्त रिव्हर्स करा. तिथे प्लस असेल तर इथे मायनस करा, किंवा इथे इथे समजा मायनस होता म्हणून इथे आपण प्लस केला. असा इक्वेशन दिसतोय का कुठे तुम्हाला? ऑप्शन नंबर ए दिसतोय, तो मार्क करा. आय रिपीट, कोइफिशियंट्स स्विच मारायचे इकडे इकडे आणि याचा साईन रिव्हर्स करायचा. सिंपल. पहा, इथे मायनस होतं, इथे प्लस केलं, दॅट्स ऑल. ओके, हे असं शॉर्टकट लक्षात ठेवा प्लीज. क्वेश्चन नंबर 22. लाईन मेक्स अन अँगल थीटा विथ द एक्स ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. ठीक आहे, एक्स आणि झेड दोघा ॲक्सिस सोबत थीटाच अँगल करतो म्हणा. म्हणजे विषय काय आहे, अल्फा हा थीटा आहे म्हणे, बीटा हा बीटाच आहे आणि गॅमा हा पण थीटाच आहे म्हणे. लाईन मेक्स अन अँगल थीटा विथ इच एक्स ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. ठीक आहे. इफ अँगल बीटा विच इट मेक्स विथ वाय ॲक्सिस इज सच दॅट, बीटाचं काहीतरी असं रिलेशन आहे म्हणे. ठीक आहे, बघू ना. कॉस स्क्वेअर थीटा विचारतात ना. बघा, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा हे 1 असलं पाहिजे. कॉस स्क्वेअर बीटा हे पहा, कॉस स्क्वेअर थीटा विचारतं आपल्याला. मी म्हणलं ठीक आहे यार. साइन स्क्वेअर बीटा असा आहे, मी म्हणतो ठीक आहे, साइन स्क्वेअर बीटा तसा आहे. साइन स्क्वेअर बीटाला 1 मायनस ऑफ कॉस स्क्वेअर बीटा लिहू शकतो आपण. समजलं? 1 मायनस 3 साइन स्क्वेअर थीटा याला आपण कॉस स्क्वेअर बीटा लिहू शकतो. म्हणजे कॉस स्क्वेअर बीटाच्या जागी आपण हे असं लिहू शकतो नाही का, कॉस स्क्वेअर थीटा इज 2 कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर बीटाच्या जागी हे लिहू शकतो पहा, काय 1 मायनस ऑफ 3 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. करेक्ट. सो इथला 1 हा 1 कॅन्सल होतो असे. सो 2 कॉस स्क्वेअर थीटा, बरोबर. आता हे मायनस 3 साइन स्क्वेअर दिसतो ना, तर साइन स्क्वेअरला पण 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा लिहू शकतो आपण. इट शुड बी इक्वल टू 0. पहा बरं मग काय बनतो, 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस ऑफ 3 मायनस मायनस प्लस 3 कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. सो 2 कॉस स्क्वेअर प्लस 3 कॉस स्क्वेअर हे 5 कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू मायनस 3 तिकडे जाऊन प्लस 3 बनतो. सो कॉस स्क्वेअर थीटाचा व्हॅल्यू 3/5 बनतो. किती? 3/5. 3/5 3/5 ऑप्शन दिसत नाहीये, काही रॉंग केलं का मी? क्वेश्चन नंबर 22. 3/5 पाहिजे, 3/5 की मी काही रॉंग केलं, जस्ट मी चेक करतो. 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस ऑफ 3 मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर नाही का, प्लस 3 कॉस स्क्वेअर. येस, बरोबर आहे. 5 कॉस स्क्वेअर माइन इज इक्वल टू 3, दॅट मीन्स कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 3/5. येस. सो ऑप्शन नंबर ए मध्ये 3/5 करेक्शन पाहिजे ॲक्च्युली. मी काही कॅल्क्युलेशन मिस्टेक केलं असेल तर प्लीज करेक्ट करा बरं, मला कमेंट करून टाका तुम्ही. ओके, आता सध्या तरी मला तो डिटेक्ट नाही झाला, बट एक सिली मिस्टेक काही केलं असेल, कॅल्क्युलेशनमध्ये काही मिस्टेक असेल, प्लीज करेक्ट करा. ऑप्शन ए दॅट इज 3/5 हा असा इथे आन्सर असला पाहिजे होता. जाऊ मग मी पुढे. क्वेश्चन नंबर 23. Okay, equation of a lines represented by this equation is what?
पहा हा जो इक्वेशन इथून दोन लाईन सेपरेट करायच्या आपल्याला. डिवाइड बाय एक्स स्क्वेअर 1 मायनस ऑफ ट्वाइस वाय बाय एक्स कॉट थिटा मायनस ऑफ वाय बाय एक्सचा होल स्क्वेअर. तुम्हाला समजलं काय केलं? एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं, एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं, एक्स स्क्वेअरने डिवाइड कॅन्सल, इथे बनतो 1. समजलं? एक्स एक्स कॅन्सल, वाय बाय एक्स बनतो आणि वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर मीन्स वाय बाय एक्सचा होल स्क्वेअर असं बनलं. हवं तर याला काय करतो मी असं लिहितो पहा, निगेटिव्ह साईननी मल्टिप्लाय करतो. वाय बाय एक्सचा होल स्क्वेअर प्लस ट्वाइस वाय बाय एक्स इंटू कॉट थिटा मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲक्च्युली. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वाय बाय एक्स इज टू वॉट मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय ट्वाइस आहे. सो वाय डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू मायनस बी. व्हॉट इज मायनस बी? हे पहा हा आपला क्वाड्रॅटिक वाला टर्म आहे एक्स वाला नाही का. सो हा बी आहे, 2 कॉट थिटा हा बी आहे. सो मायनस ऑफ बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मीन्स याचा स्क्वेअर इज 4 कॉट स्क्वेअर थिटा मायनस 4ac. 4 एचा व्हॅल्यू 1 आहे, सीचा व्हॅल्यू मायनस 1 आहे. होल डिवाइड बाय ट्वाइस आहे, ट्वाइस एचा व्हॅल्यू 1 आहे अगेन. तर पहा वाय बाय एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ 2 कॉट थिटा ओके प्लस और मायनस. तुम्ही चेक कराल तर हा मायनस मायनस प्लस बनतो. 4 कॉमन कराल तर कॉट स्क्वेअर प्लस 1, 1 प्लस कॉट स्क्वेअर कोसेक स्क्वेअर, 4 कोसेक स्क्वेअरचा अंडर रूट इज 2 कोसेक थिटा. होल डिवाइड बाय 2 बनतो. हा 2 हा 2 हा 2 सर्व ठिकाणचा 2 कॅन्सल होतो. राहतो फक्त वाय बाय एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ कॉट थिटा प्लस और मायनस कोसेक थिटा. तर मुलांना हे असं राहतं पहा. बट इथे ऑप्शनमध्ये पाहाल तर लाईक साइन आणि कॉसमध्ये पण आहे. असं ऑप्शन जर का दिसत असेल तर ठीक, तसं तर कुठे दिसत नाही. मग साइन आणि कॉसमध्ये कदाचित आपल्याला इथे कन्वर्ट करायला लागेल. तर मी इथे कन्वर्ट करतोय पहा, इथे स्टॉप करतोय. सी ओके. तर पहा वाय डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ कॉट थिटा मीन्स कॉस थिटा बाय साइन थिटा ओके प्लस और मायनस आहे. सो जस्ट प्लस लिहितो इथं. कोसेक थिटा म्हणजे 1 डिवाइड बाय साइन थिटा नाही का. तर आता काय साइन थिटा हा इकडे जाऊन मल्टिप्लाय म्हणजे वाय इंटू साइन थिटा इज इक्वल टू हा एक्स इकडे जाऊन मल्टिप्लाय म्हणजे मायनस कॉस थिटा इंटू एक्स प्लस एक्स नाही का. किंवा एक्स कॉमन इथे मायनस साइन घेतला पाहिजे ॲक्च्युली. नाही म्हणजे ऑप्शनला मॅच करण्यासाठी मायनस साइन घेतला पाहिजे. दोन लाईन्स आहेत प्लस और मायनस वाला, बट मायनस साइन घेतल्यानंतर ऑप्शनला मॅच होतो. कसं काय सांगतो मी तुम्हाला बघा. काय इथे मायनस साइन घेतो नाही का. सो टेक मायनस साइन कॉमन हिअर. हा साइन थिटा तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला बरोबर ना. मायनस साइन कॉमन घेतलं तर इथे 1 प्लस कॉस थिटा राहतो इंटू हा एक्स होतो तिकडे. हा तिकडे जातो आणि प्लस होतो. सो वाय साइन थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा इंटू एक्स इज इक्वल टू 0. चेक करा असा कोणता ऑप्शन आहे का. वाय साइन थिटा 1 प्लस कॉस थिटा इंटू एक्स इज इक्वल टू 0. दॅट इज ऑप्शन नंबर सी मुलांनो. आपला इथे आन्सर बनतो. येस ऑर नो?